अरे लिपेटिंबे हा रक्षाबंधन आले. हा माहिती बहिणीवरती काय लक्ष विक्ष ठेवता का नाही? आहे की अरे काय घेता? म्हणजे साडी साडी अरे काय लका लिंबे टिंब्याला का हयात गेला का तुमचे लका? हा काय विषय घालवला का तुम्हाला साड्याशिवाय काय दुसरं हाय का नाही काय बहिणीला द्यायला वैर? परिस्थितीनुसार वागायला लागतंय. अरे कधी परिस्थिती सुधारायची तुमची लका? हा अध्यक्ष तुम्ही आहे पैसेवाला, तुम्ही काय वर्षात 3-4 साड्या घेता बहिणींना, पण त्यांनी काय करायचं? बरोबर का नाही सागर? 100% खरं आहे. हो अध्यक्ष, आता तुम्ही काय म्हणताय लिंब्याला टिंब्याला अशा द्याला साड्यात घेणार आणि ह्याच्यातच आयुष्य जाणार होय. मग काय तुम्हाला काय वाटतंय त्या लिंब्या टिंब्याने सण्याने काय त्यांच्या किडण्या ऐकून बहिणींना हे घ्यायचं काय दागिने? हा अरे सागर मला काय माहिती नाही का? जी तुझ्या बहिणीत तीच ह्यांच्या बहिणीत. हरला का मी तुझ्याच फायद्याचं बघतोय तर तू उलट मलाच बोलतोय. काय अध्यक्ष, बहीण भावाच्या नात्यात तुम्ही फायद्याची गोष्ट काढली, झाली का नाही बिचारी नाराज? होय अध्यक्ष, तुम्ही म्हणताय माझ्या बहिणी त्यांच्या बहिणी तुमच्या नाहीत होय बहिणी. तुम्हाला नाही होय राखी बांधत माझ्या बहिणी बांधतात की मग. आणि मग तसं का बोलला? अरे पण ह्यांनी का काय साड्या साड्या थोडे तरी जरा मनाव घेऊन ये ना. काहीतरी साडी सोडून एखादी मोठी वस्तू द्यायला नकोय बहिणीसाठी. होय अध्यक्ष, तुम्ही आम्हाला सांगता आम्ही तरी कसल्या व्हायला घेतोय आमच्या मांडलेल्या बहिणी. तुम्ही कितीची घेता? लयत लय 5,000चीच घेता ना साडी? दुसरं काय घेता? अरे तुमची का बुद्धीच बारीक आहे. तुम्हाला काय जी पोलिओ 5 वेळा देते ते 3दा दिलता काय रे? अरे काय का? अरे आमचं धोरण असं असतं, इतक्या वर्ष बहीण मला आहे ना जी ती बोट दाखवेल का नाही ती आम्ही घ्यायचो. पण आता ह्या वर्षी असा निश्चय ह्या भावाने केलाय, मी सांगणार आणि ती घेणार. म्हणजे तुम्हाला तर ती कळायचंच नाही, तुमच्या त्या डोक्या बाहेरचं काम आहे. 5 तोळ्याचा नेकलेस घेणार आहे, ऐकू नये का? सागर अध्यक्ष, अहो तुमचं सगळं झालं, पण त्या रणजित दादाचा विचार केला का तुम्ही? खरंच केला का? चल चला चला. अगं नको ताई सारखा आवाज देऊ. काय माहित आहे रक्षाबंधन आधी ह्यो भाऊ तुला विसरेल असं तुला वाटतंय का? तू विसरशील पण मी कसा विसरेल तुला? घेतो तुला पण नाही फुलाची पाकळी. तुला माहित आहे का तू लहानपणी पडली होती, मला आवाज देताना तू बी लय रडली आणि मी बी लय रडलो. पण आता एक झाले आगताय, तूच रडत नाही आता, मीच रडतोय. बरं झालं दादा लवकर आला. का ग ताई? नाही तर मी म्हणलं मीच यावं तिकडं आता पावसा पाण्याचं. अगं काय झालं माहिती का, माझ्या डोक्यात तीच होतं. पाऊस पिऊस येतोय मधनं आधनं, म्हणलं आपणच जावं तिकडं. आणि तो कुठे गेलाय आमचा भाचा सागऱ्या? कुठे असेल ना, हे काय पोरांच्यात गेला हे काय आलं? होय आला का? अरे मला वाटलं बाजारातला 10 रुपयाचा अत्तराचा वाटा आला म्हणजे शकुनी मामा आला असं. ऐकलं का ताई? हे असं बघ कसं आडून चालून बोलतय पोरग मला. ए सागर, नीट बोल की, माझा मोठा भाऊ आहे. हा, तुझ्या जीवाला आळा मोळा आहे का नाही? हा, तुला तुझ्या भावाचा ओळखा येणार नाही, पण शकुनी मामा नाही तर काय म्हणून हे मामाचं कसं आहे, माझं काय तर दिली का मला पोरगी? तोंडावा आजी दाढी मागे दगल मागे करतो कोण? अरे तू हुरडा पोख्या, हा काय शिकलाय रे तू? काय शिकलाय? काय शिकलोय? हा काय शिकलाय? सांग. जुनी मॅट्रिक शिकलो, जुनी मॅट्रिक. जुनी मॅट्रिक शिकलाय म्हणतोय, जुनी बाया, आणि गावभर तो फिरतोय नुसता. मग काय नोकरीला लागला नाहीस? कोणाला माहिती काय शिकवलंय? का मास्तरला शिकवत बसला येऊ? जाऊ देत आहे त्याच्या, नको तू डोक्याला लागू. त्याचा स्वभावच माहिती मला. काय मला की नाही लागायचंय मामा. बरं मला काय म्हणायचंय,
हा ती कसं रक्षाबंधन नांदाय का नाही मला हा आणि मग मला माझ्या बहिणीकडे जायची की रक्षाबंधन. सागर तू जाऊच नको. मी सांगते ना तुला नको जाऊ म्हणून तर नकोच जाऊ. कोण नको जाऊ नको जाऊ. आणि शंभर मामाला तू बोलावती इथं दरवर्षी मला जायला काय होते माझ्या बहिणीकडे. अरे माझी ती ताई आहे. अरे हो की मामा ताई तुझीच आहे पण माझ्या नाही तुझ्या त्या बहिणी. हा मग ताई सांगते त्या मागं काहीतरी हेतोय. आता मला सांगाय हे तुझा भाऊ माझा शकुनी मामा कसा दरवर्षी रक्षाबंधनला येतो मग माझ्या बहिणी लग्न झाल्यापासून माझ्या आल्याच नाहीत रक्षाबंधनला. मला नाही का वाटत त्यांच्याकडे रक्षाबंधनला जावं रात्री बांधावी. आता काय कर मला जायचंय म्हणजे जायचंय रक्षाबंधनला माझ्या बहिणी. मी तुला नको जाऊ म्हणून सांगितलं तू काय माझं ऐकत नाही तर तू चाललायच ना तर इथनं 2 साड्या घेऊन दे जा रिकाम्या हाताने काय जाऊ नको. ही बरोबर जाऊ देत आहे काय ते जा बाबा. उगाच वर्षातून एक सण येत आहे जसा मी तुझ्याकडे येतो तसं ते जाऊ दे त्याला त्याच्या बहिणींकडे आणि त्याचंही समाधान आहे. पण ताई सांगते तसं साड्या घेऊन जायच्या. हो ऐक की मी जातो पण आहे होय शकुनी मामाने 100 रुपये दिलेत होय रक्षाबंधनला. बर काय करतो मी जातो पण मामाला आहे ना वांग कर वांग बरोबर सांगते. बर मामा मी काय म्हणतो मी जातो ते 10 रुपयावाली बाजारातल्या अत्तरची बाटली आणली असेल उठ की मला. उठ इथं उठ. हा मी ताईला पैसे ओढून ठेवले आणि तू घेऊन गेला. हे बघितलं का ताई कसं अलीकडे लय माझी चेष्टा करायला लागली. काय जरा तू त्याच्यावर जरा बसवून समजून सांग त्याला नाही. जाऊ दे दादा त्याच्यावर नको लक्ष देव तो असा चेष्टा करत असतो माझी पण चेष्टा करत असतो. हा तो आता जेव आणि आराम कर. चालतंय करतो आता वाढतो जेवायला मला. हं? हो, चल. जेव्हा यावं तेव्हा तू सागी सुंदर चूल पेटवत बसा जाऊ नको. मला चुलीकडे बघितलं की मला लगेच टेन्शन वाढतं. मग गॅस पेटू का गॅस पेटू तुला नाही पेटवत गॅस पेटवती. कुठं ठेवला गॅस तू? माझं कर्म ग बाई गॅस घ्यायला तरी पैसे आहेत का म्हणून चूल पेटवती म्हणजे कुठं ठेवला गॅस. बरोबर ते जाऊ दे काय कर मला गलात दे तात्पुरतं. तुम्ही ठरवलेच का रोजच पिणार आहे दारू म्हणून. नाही कधीतरीच पितो मी. रे गालास घ्या गालास मला नीट कधी तुला सांगतोय तिथं गालास नीट ठेवू की पद्धत मला नको मला नीट. घ्या हा बायको आई का कोण बेताळ आहे. अहो मी काय म्हणते सणासुदीचं तरी नका ना उपयोग. तू जास्त बोलत जाऊ नको. तुझं काम काय चुली पासलं तिथंच बघायचं. फक्त मला सांग जेवण काय बनवते ते सांग महत्वाचं. मी बेसन आणि भाकरी बनवते ना आपल्याला आज. काय म्हणले? बेसन आणि भाकरी. हा का तू काय डोक्या बिकवा पडली का काय? का आज सणासुदीचं मला बेसन भाकरी म्हणते खा. घरात काय आहे का हो बनवायला. आता बाबा आले का करशील चमचमीत मटण अंडी त्याला घालशील. घरात आहे का काय मटण अंडी तरी तवा घालायला. अरे हे बी कराय काय. बरं मी काय म्हणते मला 100-200 रुपये तरी द्याचाल का हो. तुला कशाला ग 100-200 रुपये पाहिजेत. जाते ना माहेराला दादाला राखी तरी बांधून येते. त्याच्याकडे जायला 100-200 रुपये मागते. प्रत्येकाचा भाऊ बहिणीकडे येते ती. त्याचा काय पाय मोडल्यात का तुझ्याकडे यायला. अहो कामामुळे नसन येता येत त्यांना. काय म्हणले? कामामुळे रानातली कामं चालल्यात ना दादाच्या. तरी त्याला बोलव आणि महत्वाचं तुला सांगतो तो का आला आपल्याला 4-5 हजार रुपये बेगी. कशाला 4-5 हजार. आपल्याला किराणा भरायला. हा मी घेते 10-5 हजार आणि तुम्ही घेचाल माझ्याकडून आणि बच्चाल डोसत. त्यापेक्षा ती दादा नाही आल्यालाच बरं आहे. बघ सुंदर तुला सांगतोय तुझ्या लगेच नाकाला जमतंय भावाबद्दल बोललेलं. पण तुला एक सांगतोय
तुझा भाऊ जर आला आणि त्याच कोण जर पैसा नाही तो घेतला मग हे बघ तू आहे आणि मी आहे बघ मग करायचं काय आलोच मी ह्याच्यामध्ये काय ठेवलंय बायको केली सुखी केली पण का माझ्याच विरोधात चालते राहून दे होय ग ताई आज रक्षाबंधन तुला किती भारी मी ड्रेस आणला होता हा पण तू ते किती भारी दिसली असते ग किती उड्या मारल्या असते तुझ्या आहे का तिकडे ज्यांना दाखव त्यांना दाखवून केलं असतं आता तुला ते ड्रेस सुद्धा नाही तुला बघायला नाही का हा? देवा माझ्या पुढे एवढा कुठून का वागला ज्याला बहीण असते का नाही ते तिच्या लग्नात रडतो भाऊ आज ज्याला बहीण नसते ना तू तिच्या रक्षाबंधनला रडतो ताई काय गेली इतक्या लवकर सोडून मला तू ताई लय आठवण येते अगं तुझी ताई रणजित हा सागर हा बोल की सागर चल आपल्याला जायचंय जरा हा जायचंय आपल्याला जायचं हा चल अध्यक्ष तुम्हाला सांगतोय काय ह्या वेळेस जर दाजीला माझ्या 50 रुपये मागितले 100 रुपये जर दारूला दिले ना तर माझ्यासारखं वाईट अरे पण मागितल्यावर काय करू तुझा राजा आहे का पितय खंडीपर्यंत मला तर नाही म्हणता येतंय का अरे हो मग जे नाही मोठेपणा तिकडच दाखवताय होय प्यायला मग ते सोडतंय का गळ्यातच पडतंय आणि सागर मी आता सांगतोय दाजीला जर आता पेलेला असला दाजीला मी उचलून आपटणार आहे काय पाठीमाग मला चकण्यात दारुवात पाणी असं काम सांगायचं बे तुझ्यामुळे ह्याला सांगा नाहीतर माझ्या दाजीला जर असा परत म्हणलं ना हे कशाला काय म्हणतोय हा. रणजित काय हो माझं? त्याच्या दाजीची कौतुक बघितली का काय गेल्या वर्षी दगडी अशीच आणतो मी अशीच होती आणि अजून पण तशीच आहे बघितलं ह्याचा दाजी चला बरं, पैसे. ए अध्यक्ष ठोक ते माझ्या दाजीची दगडी अशी पडू दे तुला काय रे घेणं देणं तुला लय वाटत असेल ना टाकी उचलून ए जाऊ दे बाबा मला काय करायचंय टाक टाक चल आपलं कामवर बरं जाऊ दे चल हो दाजीची क्वार्टर नाही मला तुला किती वेळा सांगितलं की मला त्या गलासामध्ये दिसत नाही म्हणून मी तुला म्हणतो मला काचेचा गलास देत जा होय होय कुठला देऊ काचेचा ग्लास ठेवले का एक तरी भांड सगळं विकून की टाकले दरवाजा तरी पुरला का तुम्हाला विकायला तेव्हा म्हणताय काचेचा ग्लास द्या एकच देते तुम्हाला घासून घ्या तेच गोंधळा तुला एक सांगतोय हे जे तुझा भाव आल्यात ना यांच्यामुळं तू माझ्यावर टोल टाकते पण ही जर का गेली मग तू आहे आणि मी आहे तुला येंगात जाऊ मी बघतो कशी आता भावाला राखी बांधते दाजी अरे आम्ही काय भाऊ आहे का कोण आहे या? ए लिंबे टिंब्या धर रे ह्याला हे दादा जाऊ दे ह्यांचं काय रोजच मडन त्याला कोण रड चल मी राखी बांधून घेते तुम्हा सगळ्यांना मला ती राखी बांधायची आम्ही रणजितला राखी बांधायचंय आम्हाला ए, नीट धरा त्याला. अरे दादा थांब 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 मी पाठ घेऊन येते अगं तायडे राहू दे पाठापेक्षा तू महत्वाचा आहे आम्हाला राहू दे पाठ ओ टोपी द्या ती बघताय काय टोपी द्या पॅक धर रे
रडू नको रंजित, तुला बहीण नसली म्हणून काय झालं, मी तुझ्या बहिणी बहिणीच आहे. मी तर दरवर्षी राखी बांधत. तुम्ही माझ्या घरी आला, माझं घर बघितलं, माझी घरी भेटले, तरी तुझं पाय माझ्या घराला लागला. माझं काहीच नाही. मी धन्य झाली, मी धन्य झाली. ह्या तुम्ही सगळे, मी तुम्हा सगळ्यांना राखी बांधते. ताई, जसं तू मला लहानपणापासून राखी बांधत आली, तसंच ह्या भावांना पण बांधत आली. आता तुला एकच सांगतो, मीच काय पण हे माझे मित्र बी आहेत ना, तुझे भावच आहेत. हे तुला कधी तुला भावाची कमतरता जाणवू देणार नाही. आणि सूरज तर तुला भावाची कधी कमतरता जाणवू देणार नाही. तू पण त्याला कधी बहिणीची कमतरता आमच्या म्हणजे सगळ्याला कोणालाच भासू देऊ नको, एवढंच सांग नाही. बरोबर आहे. ए सोडा रे दाजीला. दाजी आता तरी सुधरा. जर माझ्याच कानावर आलं की तुम्ही दारू पिऊन बहिणीला ताप देताय, अक्षरशः तुम्हाला सांगतो मी परत नंतर ठेवणार नाही बरं का इथं. मी माझ्याकडे घेऊन जाईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे ताई, सांगितले आता. मी तुम्हा सर्व भावांना एकच सांगते की जरी मला येता नाही आले तरी तुम्ही सर्वजण माझ्याकडे दरवर्षी या गरीब बहिणीकडे राखी बांधण्यासाठी या. ताई, हो, आमच्या सर्वांकडनं तुला ही छोटीशी भेट. हा, ह्याचा स्वीकार कर. काय हनुमंतराव, काय म्हणतोय मग बिझनेस? अहो चांगला मस्त चाललाय बिझनेस आपला. पुण्यात बिझनेस चालू आहे, मुंबईत चालू आहे, मस्त चाललंय आपलं. पहिले दिवस वेगळं होतं ना, आता परिस्थिती खूप बदलली आपली. खूप आपलं हे झालंय, मोठं झालं आपण. काय मग आमच्याकडे येणं कसं काय केलं? आपा निघालो होतो गावाकड, जाता जाता म्हणलं भेटून जावं मित्राला. बालपणीचा मित्र आहे ना आपण खेळलो ना लहानपणी. हनुमंतराव, कसं विसरी मी ते दिवस? काय आपण एकत्र खेळू बागाडलो, खिशात रुपये नसताना सुद्धा आपण एकत्र राहायचो. पण आता पैसा असून आपल्याला भेटता येणार नाही. अगदी खरं आहे आपा, माझ्या मनातलं बोलला तुम्ही आपा. बरं जाऊ द्या, काय म्हणताय रक्षाबंधन? आपा त्याच्यासाठी मी गावाला चाललोय. बहीण मला म्हणली, दादा तू फार मोठा झालाय, श्रीमंत झालाय, आता माझ्याकडे ये आणि मला रक्षाबंधनसाठी एखादी गिफ्ट दे. मी म्हणलं काय देऊ? तर ती म्हणली मला कार दे एखादी. आपा त्याच्यासाठीच गावी चाललोय. बहिणीला विचारणार तुला कुठली गाडी पसंत आहे, तू ज्या गाडीवर बोट ठेवशील ती गाडी तुला घेऊन देतो मी. हीच आपली राखी पौर्णिमेची बहिणीला भेट म्हणून, दुसरं काय असतं. हनुमंतराव, तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. रक्षाबंधन मध्ये निमित्त राहिले. आता कसं झालंय, बहिणीला वाटतं भावाकडून काहीतरी आपल्याला दिवाळीला भेटवस्तू मिळावं. चालायचं आपा. तर मी काय म्हणतो, तुमचा मेवणा दिसत नाही आलेला. कशाचं काय हनुमंतराव, ते मेवणा त्या तरच मायदाळ नाबाड, सासरा त्याच्यावर नाबाड, आणि सासू तर काय कशातच काय नाही. काय तर मला कसं झालंय माहिती का, चुकून त्यांचा मी जावायचा. काय आपा, काय झालंय काय? कशाचं हनुमंतराव, मेवणा नेहमीप्रमाणे येणार 100-200 रुपये साडी घेऊन, येताना निमा गाव आणणार बरोबर. चांगलाय की अप्पा, वहिनींना भावांची कमी नाही. कशाचं भावांचं कमी? मेवणं येणार, राखी बांधणार, आणि जाताना मला 4-5 हजार रुपयाला काढून जाणार. ताई येऊ का? बघा, सैतान का नाम लेते सैतान हाजीर. बघा तुम्ही आता मेवणं नुसतं मोवाचाच. राम राम दादी. राम राम. हनुमंतराव, मोजा आता तुम्हीच बघा. आपा खरं आहे बरं तुमचं. बरंच मेवणं दिसते तुम्हाला. तुम्ही अहो साहेब, अजून 2 जण आले नाहीत का, तर मध्येच पंक्चर गाडी झाली त्याच्यामुळे आलं नाहीत. आप्पा, मला वाटलं नव्हतं राव तुमचं हे मेवणं असतं म्हणून. मला तर कुठल्या तरी गल्लीतलं मंडळ असल्यासारखंच वाटतं, वर्गणी मागायल्यासारखं. दादा आला होय सगळ्यांकडून? आलोय की ताई. बरं एक काम कर, सगळ्याला घेऊन तर आलो, पण राखीचं ताट, गोवळ, राखी बांधून तुझ्यासाठी साडी बी आणली.
बर बर बस आलेच पाणी देते सगळ्यांना ताप घेऊन येते तयार करून. अरे लिंबिया काय दादा आणली सारी मग काय पण आपल्याला ताईला द्यायला पैसेच नाही तर आपण काय करू ताईकडे जाऊन ताईकडूनच घेऊन ताईलाच टाकू ताटात. हा चल हो आलो दाजी दाजी. सगळ्यांना पाणी घेऊन पाणी घेऊन आलो आम्ही. काय रे लिंबा टिंबा पाणी प्यायचंय? नाही मग हे काय झालंय गिरणी आता पैसे विसरलो आम्ही. बर तू काय कर तुझ्या बसले 2000 रुपये दे हा मग तू राखी बांधली ना आम्हाला मग ती 2000 रुपये तुझ्या दे तू ताट देते थांबा जरा. नाहीतरी बरं झालं तुम्ही आला आतमध्ये. आप्पाय म्हणजे कसे आहेत, तुम्ही राखी बांधून गेला की मला माग नावं ठेवतात बघ तुझे भाऊ कसले आहेत. हा बरं झालं आला, देते मी तुम्हाला. धरा हे बघ हे 2000 रुपये आहेत. हा टाका प्रत्येकाला दे 500 टाका ताटात. हा हा चालते सांगू नका कुणाला काय. नाही जाऊ का बसा तिथं जाऊन. हा आलीस मी ताट घेऊन. दाजी बंगला 1 नंबर बांधलाय बर का. आता 1 नंबर झाली टपटिप्पाना घरात. येऊ का वहिनी येऊ का मला पण थोडं जाऊन गाडी गिफ्ट करायची बहिणीला. बर चला सागर दादा या तुम्हाला ओवाळून घेते सगळ्यांना राखी बांधून घेते. कशाला साडी बिडी काय आणत बसला दादा अरे. साडीचं काय नाही दादा, नुसता आला तरी मन भरत बघ. नाही भेट वस्तू काय आणले तरी चालतं बहिणीला. असू दे तुम्हाला यायला जमत नाही म्हणून आम्ही तर आलोय. असाच येत जा. दाजी तर काही येत नाहीत आमच्याकडे. लिंबिटिंब्या चला या राखी बांधायला. दोघांना संगत बांधू का आता? हो धर. लाडाचा भाऊ आहे माझा. बरं झालं आला, लय दिवसांनी आला बाबा तू. धर लिंब्या. धर तुझं परत एकदा तोंड गोड करते. धर लिंब्या टिंब्या. बरं ताईडी बसतो आम्ही. बसतो आम्ही. बर ताई येऊ का आम्ही आता? हा येऊ का दाजी? ये जा मधून अजून आमच्याकडे पण. अरे जेवण करून जावा. हो द्या 5000 रुपये. मी काय स्वयंपाक बनवलेला नाहीये. जाता जाता हॉटेलमध्ये जेवून जातील ते. 5000 जोगे आहेत काही. 100 रुपये दे जाताना बेळ नाही तर वडापाव खात्याला जाते. नको दाजी जेवण आलो आम्ही. बरं चला. बरं दाजी त्यांचं कुठं आहे आता. आम्हाला काय 100 रुपये दोघं खातो आम्ही वडापाव खातो दोघं. आता जाता का नाही जा पळा. यावं दाजी जाऊ द्या. दाजी तर काय देत नाही ताई तू तरी दे काय आम्हाला 100 रुपये. होय होय 100 रुपये का देते की. चला किचन मध्ये दोघांना 100 देते. अरे अध्यक्ष कुठं गेलं? काम आलं म्हणून गेलंय बाहेर. बर ऐक की. अरे मला आज कसंच वाटलं बर का. मस्त रक्षाबंधन एवढा आनंदाचा सण. पण मला आज खरंच वाईट वाटलं का तर माझ्या एका बहिणीची परिस्थिती अशी नाही एकीची तशी. आणि त्यात तुम्हाला नेलं तिथं पाहुणचार बी तुमचा झाला नाही म्हणावा असा. कोण म्हणलं पाहुणचार झाला नाही?
गेलो बहिणीनं राखी बांधली, झाला आमचा पाहुणचार. झाला ना आमचा पाहुणचार. पण मी काय म्हणतोय, हिथून पुढं आमचा ह्यो हात मोकळा राहील का? माहिती आहे का तुला? कोणत्याच रक्षाबंधन हा, कधीच राहणार नाही. आणि आम्ही आमच्या बहिणीच्या दारात हक्काने जाऊ शकतोय ना आता, कारण का बहीण आम्हाला राखी बांधते. दरवर्षी आम्ही जाणार बहिणीकडे. पण तू दिलगरी व्यक्ती करून घेऊ नको तू मनाला. पण कसं व्हायचं माहित आहे का सागर, असं चाललं का ना रक्षाबंधन दिवशी पोरांच्या हातात राखी बघितली का नाही, ते काळजाचं पाणी व्हायचं. म्हणायचं आमची बी बहीण असती तर आम्हाला सकाळ सकाळ राख्या बांधल्या असते तिला. पण आता होय, हर रक्षाबंधनला आम्ही जाणार, हक्काने जाणार, आम्ही सगळेजण जाणार आम्ही. अरे मला तसंच वाटायचं, माझ्या दोन बहिणी आहेत, मग पोरांकडे बघायचो. पण ते कळलं बरं का, काय येत नाही ते, ही परिस्थिती मला कळली. पण आता आपण आहे ना, कसं का असं ना, माझ्या बहिणींचं प्रेम आहे, कसं बी जायचं रक्षाबंधनला राखी बांधूनच यायचं. दरवर्षी आपण सगळेच जायचं, संगत न चुकता जायचं. चला चला ते बी सगळ्यांनी संगत संगत जायचं. गडबडीत असलं तर हा